पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मालक सोडा आणला होता। ते तुमचं डोकं दुखतंय मुक्तदाने सांगत होतं होय। अहो काळजी कशाला करता, मी आहे ना। तुम्ही सांगितलं त्यांना। तिला कशासाठी सांगू मी आपला गप्पू बरा थोडं पण बरं वाटलं असेल ना। जा तू झोपायला जा। जा कोणी बघितलं नाही ना? नाही, कशी कशी सुटले। जागेचं काय झालं? काम झालंय, चल प्रॅक्टिस साठी चांगली जागा मिळाली। पण पुढं सांग सावकाश। कोणती जागा आहे? अगं मुक्ता, हे आपलंच गोडाऊन आहे आणि इथे वॉचमॅन शिवाय दुसरं कोणी नसतं, त्यामुळे तू बिनधास्त तुझी प्रॅक्टिस करू शकतेस आणि तुला डिस्टर्ब सुद्धा कोणी करणार नाही। दर वेळेस असं का घडतं? नेमकं उद्याच रेणुका त्यांच्या लग्नाची बैठक आहे आणि उद्याच ही स्पर्धा आहे। शिव एवढा किचकट परीक्षा का घेत असन? अडचणी जेवढा मोठा आवाज करतात ना, यश सुद्धा तितक्याच दणक्यात मिरवतं। हे बघ मुक्ता, काही लोकांना कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही, पण जेव्हा ती मिळते ना, तेव्हा सोसलेल्या प्रत्येक त्रासापेक्षा तिची किंमत खूप जास्त असते। मुक्ता, घुमू दे तुझा संबळ, घुमू दे। एक स्त्री म्हणून तुला अडवू पाहणाऱ्या या पुरुष प्रधान समाजाला तू ठणकावून सांग की स्त्री फक्त त्यागाचा पुतळा नाहीये, फक्त उष्टी खरकटी काढण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला नाही। तिला स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती वाटेल तेवढी मेहनत करू शकते। एक स्त्री लाखो स्त्रियांसाठी प्रेरणा ठरू शकते, हे तू या समाजाला दाखवून दे मुक्ता। अगं, प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगण्याचा अधिकार असतो आणि तो ह्या समाजानं तिला दिलाच पाहिजे। पण मुक्ता, तो अधिकार जर आपल्याला मागून पण मिळत नसेल ना, तर मात्र तो हिसकावूनच घ्यावा लागतो। मुक्ता, तुझी अडवणूक झालेला प्रत्येक क्षण आठव, आठव प्रत्येक क्षण, आणि या तुझ्या संबळातून नाद बाहेर काढ, घुमू दे तुझा संबळ। चल मुक्ता, प्रॅक्टिस सुरू कर।
एक मिनिट. मुक्ता अगं काय करते? एका बाईला बायको म्हणून सगळेच स्वीकारते, पण तुम्ही मला एक कलाकार म्हणून त्याच तळमळीनं स्वीकारलं. खरंच मी लय नशीबवान आहे. तुमच्यासारखा जोडीदार प्रत्येक स्त्रीला मिळाला ना तर तिचं आयुष्य सत्कारणी लागल. चल प्रॅक्टिस सुरू कर. मला ज्यांनी संबळ शिकवला ते माय अण्णा, माय गुरु भाऊ काका, खंबीरपणे माय पाठीशी उभी राहणारे माय पाठराख्या आजी आणि मोठी आई, त्या सगळ्यांना मी नमन करते. सरस्वती देवी माझं नमन स्वीकार. मुक्ता एक मिनिट. अगं भाऊ काकांनी काही ताल बनवून पाठवलेत, सो ते ऐकून त्याच्यावर प्रॅक्टिस कर. जर तुला वाटत असेल की घरामधला हा आनंद असाच टिकावा, सगळेजण पुन्हा एकत्र यावेत, तर स्पर्धेतनं माघार घे. तुझ्या या कलेवर नगरकरांचा काय बी हक नाही. आणि अण्णांचं नाव लावशील ना तर अण्णांना अभिमानच वाटेल तुझा. देशात मुक्ता हे नाव जिथे जिथे येईल ना तिथे संबळाचं नाव आलंच पाहिजे, हे स्वप्न बघितले मुक्ता आम्ही. उद्या तू उत्तम वाजवलंस एवढंच मला ऐकायला आलं पाहिजे. संबळ नाही तर तुझं अस्तित्व पण नाही, आणि तुला तुझं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणाची मर्जी राखण्याची गरज नाहीये मुक्ता. ह्यो रंग झकास दिसतोय बघ. हा छान आहे ना. मला पण आवडला. आणि गायत्री तू इथे काय करतेय? आणि जया कुठे आहे? तुम्ही दोघी माझा मेकअप करणार आहात की नाही? आज सगळी घरातली कामं पुरुष करणार आहेत, बायका काहीच करणार नाहीये. म्हणजे काल म्हणत होते ना घरातली सगळी कामं पुरुषच करतात, बायका काहीच करत नाही. आता बघूया ना काय करतात ते. काय करतात? घरातले सगळे पडेल ते काम आम्ही करतो. ठीक आहे, मग आज रेणुकाचा मेकअप तुम्हीच करायचा. हा मग आम्ही घाबरतो का आम्ही कोणाला? चल ए रेणुका चल. एक्सक्यूज मी, तुम्हाला ही सगळी मस्करी वाटते का? तुम्ही दोघं ब्युटी पार्लर पण चालवता? मग करू दे त्यांना, करतात ते सगळेजण काम. ऑलराऊंडर आहेत ते, हो ना? मग आणि मेकअप काय सोपं काम आहे ना वहिनी. आहे खरंच सोपंच इथे, त्यात काय अवघड आहे? दही हंडी डोळ्यासमोर आणायची आणि नुसतं थरावर थर देत चालायचं, झालं मेकअप. त्याला काय झालं. मग आज हे माझ्या चेहऱ्याची दहीहंडी करून टाकणार. नाही रेणुका हे बघ, हे तुझ्या होणाऱ्या बायकोचा चेहरा बिघडवायला निघालेत. हे दोघं माझा मेकअप करणार आहेत म्हणतात, समजव ना त्यांना. तुम्ही दोघं रेणुकाचा मेकअप करताय? हो आमचं ठरलंय काय भाऊ काका. अरे कॉन्फिडन्स बघितलास का त्यांचा? त्यांचं ठरलंय, त्यांना करू दे मेकअप प्लीज. मला त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तुझ्या आई वडिलांसमोर तुझी होणारी बायको छान दिसायला पाहिजे की नाही? मग बरोबर आहे अगदी, तेच आम्हालाही वाटतं. सारंग, आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायची वेळ आलेली आहे. अरे मग वाट कसली बघताय? हा लागा तयारीला, चला हिला घेऊन जाऊयात. मी पण मदत करतो. थोड्या जरा पाणी मार. रात्री संबळ वाजवण्याची प्रॅक्टिस करत होतीस, ते जागरण स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. उगाच कोणाला संशय नको यायला. मोठी आई, तुम्हाला कसं कळलं? मी रात्री सरावाला गेले होते. पहाटे 4 वाजता जेव्हा तुम्ही घरी आला
तेव्हा दरवाजा कोणी उघडा ठेवला असेल? आई, अगं, आईच आहे मी तुझी. पण मुक्ता, एवढं रात्रभर जागरण केलंस, घरी आल्यानंतर सुद्धा वेळेत उठून सगळी आवरावर केलीस. मला खरंच कौतुक वाटतं तुझं आणि अभिमानही तितकाच वाटतो. पण मोठी आई, कसं करायचं? पाहुणे पण येणार आहेत. हे सगळं सोडून स्पर्धेला कसं जाणार? त्याची तू अजिबात चिंता करू नकोस. सगळं माझ्यावर सोड. मुक्ता, जी तू मेहनत घेतेस ना, ती अजिबात वाया जाता उपयोगी नाही. तू स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस. म्हण की मी स्पर्धेत भाग घेणार आहे. म्हण. मी स्पर्धेत भाग घेणार आहे. अरे यार रेणुका, अगं आम्ही विडा उचललाय की आज काही झालं ना तरी हिचा मेकअप आम्ही पुरुष मंडळीच करणार आहोत. अरे देवा, अरे कशाला हट करताय? तोंडावर पडशाल. कोण तोंडावर पडणार आहे ना हे कळलं जाता. पुरुषांना निकंबा समजता काय तुम्ही? हा, नाही नाही नाही, तुम्ही निकम्मे नाहीच आहात. तुम्ही भरपूर कामाचे आहात. पण प्लीज तुम्ही माझा मेकअप नका करू. सांगणार काहीतरी समजावून यांना. मी कसं काय सांगणार? मी त्यांच्याच टीम मध्ये आहे ना. आणि मी पण यांच्याच टीम मध्ये आहे. कोण म्हणाला तू बायकांच्या बाजूने नसतोस? बघवा त्या मुक्ताच्या बाजूने तर असतोस ना. अरे हे बघा, हे या सिच्युएशनला पण टोमणा मारायचा का विसरत नाही. काहीतरी नवीनच. आणि बरं का, आपण कोणाच्या टीम मध्ये राहायचंय हे त्याला बरोबर कळतंय. भाऊ काका, तुम्ही काय ओळखलंय मला? अरे हा नाही भाऊ काका, यावेळी तुम्ही चुकला. अरे वेद, आयडियली तू ना रेणुकाच्या टीम मध्ये असायला पाहिजे. अरे नाही नाही नाही, कसं आहे, नवरा आणि बायको दोन वेगवेगळ्या टीम मध्ये पाहिजे. मग ते मजा नाही येणार. काय तसं जसं भांडण होतात ना, तसं तसं नवरा बायकोंमधलं प्रेम वाढतं. आता माझं आणि माधवीचं नाही का, भांडता भांडताच प्रेम वाढलंय की नाही? भाऊ काका, तुम्ही अनबिलिव्हेबल आहात. म्हणजे माधवी काकीला इम्प्रेस करायचं एक पण चान्स सोडत नाहीत यार. अरे म्हणजे मला खुश करेल तुम्ही असं बोलला? काय हो? ऐका, आई बायको मुलगी तिन्ही पिढ्यांमधल्या बायका पटकन बाहेर मुक्ता, अगं बसून काय राहिली? सण निघायचंय आपल्याला. मोठी आई, घरी काय सांगायचं याचं मला लई टेन्शन आलंय. मुक्ता, घरात कुणाला काय सांगायचं ना ते मी बघते. आणि पाहुण्याला अजून 2 तास आहेत. त्याच्या आत तुम्ही याल परत. पण 2 तासात नाही उरकलं तर? थोडा आणखीन वेळ लागला ना तर मी इथे सगळं सांभाळून घेईन. आणि मी देवी यायला प्रार्थना करेन की सगळं वेळेत होऊ दे बाई. आणि मी सारंगला सगळं समजावून सांगितलंय. हा, आणि मावा संबळ तो आधीच गाडीत नेऊन ठेवलाय. आणि तू नको टेन्शन घेऊ आणि इथे कशावर लक्ष नको देऊ. आता तुझं सगळं लक्ष तुझ्या संबळ वादनावर असलं पाहिजे. आई, ही कशाला हाक मारतीये? मी बघते, तू निघ. मोठी आई, हा, घाल. देवी आई, बघतेय ना आई, माणसं माझ्यासाठी किती झटतायत. आता तूही बारी, आज हिम्मत बनून माझ्यासोबत राहा. दोन मिनिटं द्या, मी लगेच आलो जरा. हा, अरे तुम्ही चालू दिसत आलोच. अरे पण आलो. तू कुठे निघालायस? हा?
अरे थकलास की काय तू? ए कुठे पळून चाललास? अगं एक महत्वाचा फोन कॉल करायचा राहिला होता, विसरलोच मी. पटकन एक फोन. नाही आता फोन वगैरे काही नाही. आधी आम्हाला तुझी कला बघायची. हो आल्यावर माझी कला दाखवतो, पण इथे बघ ना. काय? अगं किती अर्जंट फोन आहे मला. अरे आता हा कुठे पळाला? रेणुका कुठे आहे ना. कुठे आहे रेणुका आहे ना काय दाखवा तरी तिचा चेहरा. बघू दे की. रेणुका आता हळूच डोळे उघड आणि तुझा तो सुंदर आणि मोहक चेहरा आईला आजीला काकूला सगळ्यांना दाखव. काय केलंय तुम्ही? असं करतात का मेकअप? आई हे बघ ना काय केलंय त्यांनी. अरे तिला पाहुण्यांसमोर न्यायचंय का सर्कशी मध्ये दाखल करायचंय? जोकर दिसते ती. मोठे मी काय म्हणतो, सध्या सर्कशीमध्ये वेकन्सीज आहेत, तर इंटरव्ह्यू करून टाकू. काय करून टाका म्हणजे लेकराचं तुम्ही? नको काय चिडू पिल्लू. भाऊजी काय करून ठेवलं माझ्या मुलीचं तुम्ही? मोठी आई, रेणुकाने थोडीशी कळ काढायला पाहिजे होती. आम्ही आत्ताशी फक्त सुरुवात केली होती. वहिनी हा बरोबर बोलतोय अगदी. आताशी कुठं पहिला थर चढून झाला होता, आणखी आता थरावर थर थोडेसे असे. काय नको भाऊजी, तुमच्या थराने ना थरथरलं माझं लेकरू. काय करून ठेवलंय तिचं? जाऊ दे, मी छान मेकअप करून देते तुला. इतकी सुंदर दिसशील ना तू की वेदच्या घरचे सगळे लोक म्हणतील किती गोड दिसते पिल्लू. आणि असंही मेकअप न करता सुद्धा गोड दिसते तू. ए भाऊ, कान पकडून कबूल करा की घरात बायाच काम करत असते. मग पुरुषाने काही बी येत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. हा तर आताशी पहिला राऊंड होता. ज्यात तुम्ही हरलात आणि तुमचा स्कोर झालाय 0 आणि आमचा 1. आणि पुढच्या 8 दिवसात 50-0 असा होणार आहे. हो की नाही? अरे बापरे भाऊ काका, काय ऐकतोय मी? हा असू दे रे, जाऊ दे. काय बायका आहेत बिचाऱ्या, भ्रमात राहतायत तर राहू दे. 2 दिवसात नाहीतरी चित्र एकदम बदलणार आहे. सगळ्या पुरुषांचा तो आपला हा स्कोर एकदा वाढला ना की मग आपली खरी ओळख यांना पटेल आणि मग पुढे जाऊन आपलं ह्या घरातलं ते हे महत्व वाढेल. करेक्ट. वाढ बघा, तुमच्यातला एक तर मगाचीच पळून गेलाय. हो, सारंग दादा किती वेळ झाला गेलाय, आलाच नाही परत. मोठी आई अगं पाहुणे आले. रेणुका ताई तयार आहे ना? रेणुकाताई कसली गोड दिसतीयेस. आणि त्यात ना तुला अशा साडीत बघायची सवय नाहीये ना, त्यामुळे अजूनच गोड दिसतीयेस. आणि आता वेद जिजूंचं कसं होणार आहे ते माहित नाही. मी बाहेर जाते. गायत्री, वेदच्या घरचं कोण कोण आलंय ग? आई बाबा आणि काका आलेत. रेणुका, लग्न ठरतंय तुझं? मला अशी ती छोटीशी आठवते, जन्माला आल्यानंतर अशा हातात घेतली होती ना दुपट्यात गुंडाळलेली एवढीशी. आता लग्न करून आम्हाला सोडून जाशील? रडू, मेकअप खराब होईल. मी आहे बाय. गायत्री, थोडा घेऊन ये तिला. हो बस.
ठीक आहेस ना मुक्ता? अहो, लई टेन्शन येत आहे. आपण 2 तासात घरी परत नाही गेलो तर? होईल मुक्ता. हे बघ, आणि जे धडपड करतात ना त्यांना नशीब नेहमीच साथ देतो. सो आपल्यालाही देईलच. आणि मुक्ता, मला विश्वास आहे की आपण वेळेवर पोहोचू. आणि समजा उशीर झालाच, अगं तर आई घरी आहे ना, ती सांभाळून घेईल. सो तू आता कसलंच टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त तुझ्या स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेट कर. मी तुमच्या सगळ्यांची धडपड नाही वाया जाऊ देणार. तुम्ही आता बघा माझ्या संबळ कसा आवाज काढतो. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा. हो मुक्ता, अगं मी कायम तुझ्या सोबतच असणार आहे.